बातमी आहे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाय का अशी चर्चा आहे। तर असा सवाल आता उपस्थित होतोय कारण 1 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये झेंडा वंदनाचा मान गिरीश महाजन आणि अदिती तटकरे यांना देण्यात आले। गिरीश महाजनांच्या हस्ते नाशिकमध्ये तर अदिती तटकरे यांच्या हस्ते रायगडमध्ये झेंडा वंदनाचा कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे चर्चेला चांगलंच उधाण आले कारण प्रोटोकॉल प्रमाणे त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री त्यांच्या हस्ते झेंडा वंदनाचा कार्यक्रम होतो। तर दुसरीकडे झेंडावंदन दिलं म्हणून पालकमंत्रीपद दिलं नाही असंही म्हटलं जातंय। मंत्री भरत गोगावले यांची ही प्रतिक्रिया आली। रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावले आग्रही आहेत आणि त्यानंतर आता ही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। वंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं अशातला भाग नाही आहे। लक्षात आलं का? मागच्या वेळेला पण 26 जानेवारीला दिलं होतं, 15 ऑगस्टला, म्हणून कदाचित ते दिला वाटतो म्हणून तर चाललंय। काही गोष्टी वाटूनच चालायच्या असतात, एकट्याने नसतात घ्यायच्या, वाटून चालायच्या, असं काय नाही आहे। पूर्वी त्यांना जे काय पालकमंत्रीपद दिलं होतं त्या अनुषंगाने दिलेलं आहे, बाकी काही नाही आहे। आणि तशी काही कोणाची शंका आणायचं कारण नाही, जे होईल ते चांगलं होईल। पुढे पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकार चांगलंच घाबरले। अशामध्येच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानवर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे। भारत केव्हाही हल्ला करू शकतो, त्यामुळे सैन्याला संपूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले। या परिस्थितीमध्ये काही राजनैतिक निर्णय घ्यावे लागतील, जे घेतले जात आहेत अशी प्रतिक्रिया पाक संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे। Likelihood that India will attempt an incursion in Pakistan and will engage Pakistan militarily. That is a possibility, a very clear and stark possibility. Cannot be ruled out. We have reinforced our forces because it is something which is imminent now. So in that situation, some strategic decisions have to be taken. We are absolutely ready, at high alert. दुसरीकडे पाकिस्तानी सेनेमध्ये सध्या असंतोष निर्माण झाले। युद्ध झालं तर आपले कुटुंबीय सुरक्षित राहावे या अनुषंगानं आर्मी चीफ मुनीर यांनी स्वतःची फॅमिली लंडनला पाठवली। त्याचबरोबर आर्मीचे इतर प्रमुखांनी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांना बाहेरच्या देशामध्ये पाठवले। त्यामुळे भारताच्या कारवाईची पाकला चांगलीच भीती वाटते। की पाकिस्तानी सेनेमध्ये फार मोठा असंतोष निर्माण झालेला आहे। कालची बातमी होती की जे आर्मी चीफ आहेत जनरल मुनीर, त्यांनी आपली फॅमिली जी आहे ती त्यांच्या लंडनच्या घरी पाठवून दिली। त्याच्या पाठोपाठ तिथले जे व्हाईस चीफ होते ते आणि ISI चीफ होते त्यांनीसुद्धा आपल्या फॅमिली ज्या आहेत त्या बाहेर पाठवून दिल्या। की पाकिस्तानच्या आर्मीमध्ये राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे। कोरमधल्या जवळपास 450 ऑफिसर्स आणि जवानांनी आपले राजीनामे दिलेले आहेत। याचा अर्थ असा की पाकिस्तानच्या सेनेच्या सुद्धा छातीमध्ये धडकी भरलेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सकाळी बैठक होणार आहे। उद्या सकाळी 11 वाजता पंतप्रधानांच्या 7 लोककल्याण मार्ग या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। पहलगाम हल्ल्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आता या बैठकीत आहे। पहलगाम हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठीच एक विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी काँग्रेसने केली आहे। काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी तसं पत्रच आता मोदींना पाठवलंय। आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांमध्ये या हल्ल्याबाबत युद्ध होणार की नाही ही संदिग्धता जशी लोकांमध्ये आहे तशी राजकीय वर्तुळात सुद्धा आहे। दरम्यान या प्रकरणी एक विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी आता काँग्रेसकडून होते आणि त्या संदर्भात खरगेंनी आणि राहुल गांधींनी एक पत्र पंतप्रधानांकडे मोदींकडे पाठवण्यात आलेलं आहे। दरम्यान एक महत्त्वाची बैठक उद्या होणार आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। त्यावेळी काय निर्णय होतो, काय चर्चा होते याकडे लक्ष लागलेलं आहे।
आपण पाहतोय की हल्ला झाला आणि त्यानंतर आता उद्या आठवड्याभरानंतर केंद्रीय मंडळाची एक संपूर्णपणे बैठक होते। दरम्यान काँग्रेसने काही मागण्या केल्या आहेत, एक विशेष अधिवेशन घ्यावं आणि त्यात चर्चा करावी अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे। पुढे घेऊया टॉप 5 बातम्यांचा आढावा पहलगाम संदर्भातल्या। पहलगाम हल्ल्याचा वेळचा एका पर्यटकाचा झिपलाईनवरचा व्हिडिओ समोर आलाय। एनआयएच्या झिपलाईन ऑपरेटरची चौकशी करणारे प्रत्यक्षदर्शी ऋषी भट्ट यांच्या जबाबाच्या आधारे पहलगाममधल्या झिपलाईन ऑपरेटरची एनआयए चौकशी करेल। गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर ऑपरेटरने इस्लामिक घोषणा दिल्याचा आरोप ऋषी यांनी केलाय। भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर पीओके मधल्या अनेक दहशतवादी लॉन्च पॅड रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले। भारताच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्तानने दहशतवाद्यांना लष्कराच्या बंकरमध्ये जाण्यास सांगितले। पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपताच मुंबई पोलिसांच्या कारवाईला आता वेग आलाय। आपत्कालीन व्हिसावर तसंच पर्यटनासाठी मुंबईत राहणाऱ्या 15 पाकिस्तानी नागरिकांना मुंबई पोलिसांनी एक्झिट परमिट दिल्यानंतर त्यांनी देश सोडला आहे। उर्वरित दोघे 2 दिवसांनी मायदेशी परतणार आहेत। संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर भारतानं पाकिस्तानला कठोर शब्दात सुनावलंय। दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी दिल्याचा दाखला देत भारतानं पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून संबोधलंय। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी पुरवल्याची कबुली दिल्याचा दाखला भारताने दिलाय। याच हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव चांगलाच वाढलाय। याच पार्श्वभूमीवर 2 मिनिटांच्या आत युद्धासाठी सज्ज होण्याचे आदेशच आता हवाई दलाला देण्यात आले। भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करी सज्जतेच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आले। पहलगाम हल्ल्यानंतर सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे। 5व्या दिवशी सुद्धा पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे। कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्याच्या विरुद्ध सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ लहान शस्त्रांनी विनाकारण गोळीबार सुरू आहे। भारतीय सैन्याने सुद्धा त्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले। पुढे घेऊया राजकीय घडामोडींचा टॉप 5 मधून आढावा। बलूच लिबरेशन आर्मीनं पुन्हा एकदा पाकिस्तानला हादरवून टाकलंय। पाकिस्तानला स्वतःच्या भूमीवर आपल्या एजंट्स आणि सैनिकांचं संरक्षण करता आलेलं नाहीये। पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या एका एजंटला त्याने ठार मारले। 1 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत। 1 ते 4 मे दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन BKCतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये करण्यात आलंय। या कार्यक्रमाचं उद्घाटन मोदी करणार आहेत। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते। पावसाळ्यापूर्वी कामांचा आढावा, राज्यातल्या पाणी टंचाईवर उपाययोजना तसंच पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना खत पुरवठ्यासंदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते। माळशेज घाटात काचेचा 5 पादचारी पूल उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केल्यास तातडीनं निधीची तरतूद करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय। त्यामुळे माळशेज घाटाचे सौंदर्य अधिक बहरणार असून हा प्रकल्प पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे। या पुलाचा प्रस्ताव आमदार किसन कथोरेंनी राज्य सरकारकडे सादर केला होता। ईडी कार्यालयात लागलेल्या आगीवरून माजी मंत्री अनिल पाटलांनी मोठं विधान केलंय। शेतकऱ्याच्या कडब्याला, शेताला, झोपडपट्टीला लागलेल्या आगी माझ्या दृष्टीने अधिक महत्त्वाच्या आहेत असं अनिल पाटील म्हणाले। महत्त्वाच्या 5 बातम्यांचा टॉप 5 आढावा। सचिन कुर्मी यांच्या हत्येमागचा आका कोण असे प्रश्न विचारणारे पोस्टर्स सध्या मुंबई आयुक्तालयाबाहेर लावण्यात आलेत।
सचिन कुर्मी हे अजित पवार गटाचे माजी तालुका अध्यक्ष आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांची हत्या झाली होती. तर हत्येमागचा मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहे. त्याला अटक करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा कुर्मी कुटुंबियांनी दिलाय. सरकार महापालिकांच्या जागा आता मेट्रोला आंदण देणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमधल्या भाडेतत्वावर दिलेल्या जमिनींची आता महामेट्रो मालक असणार आहे. यात 38 जमिनींचा समावेश आहे. क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनला त्याच्या क्रीडा क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या एका समारंभात त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक भरती घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून करण्यात आल्याचं शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले. यामध्ये 2022 ते 2012 या दरम्यान बॅकडेटच्या नियुक्त्या दाखवून संस्थाचालक, कर्मचारी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एकत्र येऊन हा मोठा घोटाळा केलाय. वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयातून कारागृहामध्ये हलवलंय. त्याचे सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आल्यानं त्याच्यावर कारागृहातच उपचार होणार आहेत. शनिवारी रात्री कराडची प्रकृती बिघडल्यानं त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. कराड हा सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार आहे. आता घेऊया मुंबई संदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उद्या निवृत्त होत आहेत आणि म्हणूनच मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार याबाबत उत्सुकता लागली. सदानंद दाते, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींकडे सुद्धा या पदाची धुरा दिली जाऊ शकते. म्हाडाने मुंबईकरांना गुड न्यूज दिली आहे. येत्या दिवाळीमध्ये म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुमारे 5,000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे. म्हाडाला पुनर्विकासाच्या माध्यमातून घरांचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे. मध्य रेल्वेवरील नागरिकांचा प्रवास सोपा होणार आहे. MUTP अंतर्गत प्रकल्प 3B टप्प्यात बदलापूर, कर्जत, आसनगाव, कसारा आणि पनवेल वसई दरम्यान लोकलच्या स्वतंत्र मार्गिकांचं काम केलं जाणार आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर लाखो मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होणार आहे. मात्र या संपूर्ण प्रकल्पासाठी 6 वर्षांचा कालावधी लागू शकतोय. मुंबईत क्रोमा शोरूमला आग लागली होती. शोरूमला पहाटेच्या सुमारास आग लावण्यात आल्याची माहिती आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीचे कारण अजूनही अस्पष्टच आहे. MMRDA 19 चाळींचा पुनर्विकास करणार आहे. या 19 इमारतींमधल्या रहिवाशांना त्याच भागात घर देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईच्या उन्नत मार्गिका प्रकल्पासाठी SPV स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आलाय. कामाच्या 5 बातम्यांचा आढावा. यंदा शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कारण 11वी प्रवेश प्रक्रियेचं ऑनलाईन कामकाज, आधार आणि अपार ID अद्ययावत करणं, स्कूल मॅपिंग आणि संच मान्यता दुरुस्ती यांच्यासारखी कामं उन्हाळी सुट्टीतच पार पाडावी लागणार आहेत. आणि म्हणूनच नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश आता शिक्षण संचालनालयाने दिलेत. रत्नागिरीत लाडकी बहीण योजनेच्या अटींचं उल्लंघन करून लाभ घेणाऱ्यांची छाननी सुरू केली आहे. या छाननीमध्ये जिल्ह्यातल्या 7,753 बहिणी अपात्र ठरल्यात आणि त्यामुळे सरकारचे 1,16,29,500 रुपये वाचणार आहेत. म्हाडा, सिडको आणि SRAच्या घरांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. सरकारकडून राज्यस्तरीय गृहनिर्माण पोर्टल निर्माण करण्यासाठी 9 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. घरांची आवश्यकता, घरांची संख्या आणि रिक्त असलेल्या घरांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. पुढे घेऊया उत्तर महाराष्ट्रातल्या बातम्यांचा आढावा.
जळगाव जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांना अवकाळी पावसासह गारपिटीमुळे भाव कमी झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला होता. मात्र अवकाळी पावसाचं वातावरण निवळल्यानंतर आता पुन्हा एकदा केळीच्या भावामध्ये सुधारणा झाली आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. दरम्यान केळीच्या भावात साधारण 500 रुपयांची वाढ झाली आहे. नंदुरबारात जनसुरक्षा कायदा रद्द करावा यासाठी विविध संघटनांतर्फे 15 मे रोजी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. हा कायदा आदिवासी, बहुजन व इतर समाजाच्या लोकांसाठी नुकसानकारक आहे आणि त्यामुळे जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द करावा अशी मागणी आंदोलक करतायत. नाशिकच्या कश्यपी धरणातून 2000 क्युसेक वेगानं पाणी सोडलंय. कश्यपी धरणातून सोडलेल्या पाण्याचा नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीच्या आवर्तनासाठी वापर होणार आहे. कश्यपी धरणातून पाणी सोडल्यानं गंगापूर धरणातल्या पाणीसाठा वाढणार आहे. कश्यपी धरणातून गंगापूर धरणामध्ये पाणी सोडल्यानं नाशिककरांना त्याबद्दल दिलासा मिळतोय. गंगापूर धरणातून 1000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. गंगापूर धरणामधून गोदावरी नदी पात्रात सोडण्यात विसर्ग सुरू केलाय. एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि गोदावरी कालव्यांच्या आवर्तनासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडलं गेलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंगल कलश गौरव यात्रेचं धुळे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पांझरा नदीचं पाणी, एकविरा देवीचं मंदिर तसंच अंजाशाह दाता सरकार दर्गा इथली फुलं आणि संदेशभूमी इथली माती मंगल कलशात अर्पण करण्यात आली आहे. यात्रेसोबतच आलेल्या माजी मंत्री अनिल पाटलांचं सुद्धा जोरदार स्वागत झालं. पुढे घेऊया मराठवाडा संदर्भातल्या वेगवान बातम्या. नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड तालुका आणि हदगाव तालुक्यातल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आले. नांदेड तालुक्यातल्या एकूण 73 तर हदगाव तालुक्यातल्या 118 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. तहसील कार्यालयामध्ये सोडतीचा कार्यक्रम संपन्न झालाय. तुळजाभवानी मंदिरात VIP दर्शन पासचा मोठा बाजार मांडला जातोय. पासच्या माध्यमातून भाविकांची लूट केली जाते. परिणामी देवस्थान देखील बदनाम होतंय आणि त्यामुळे पास बंद करण्याची मागणी आता आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जालन्यात खरीप हंगामात 5,75,000 हेक्टरवर पेरण्या होणार आहेत. 2.25 लाख मेट्रिक टन खताचा पुरवठा मंजूर झालाय. मागील वर्षीपेक्षा यंदा खताची मागणी वाढल्यानं तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून खबरदारी घेण्यात येते. नांदेडमध्ये गेल्या आठवड्यात उष्णतेत मोठी वाढ झाली असून पारा 43 अंशांवर पोहोचलाय. त्यामुळे बाजारपेठेत टरबूज, खरबूज आणि आंब्याची मागणी वाढली आहे. परिणामी केळीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. सध्या केळीला 900 ते 1100 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय. म्हणूनच केळी उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडले. लातूरमधल्या नाफेडच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या तूर हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. हमीभावाच्या तुलनेत बाजारपेठेत तुरीला कमी दर मिळतोय, तर खुल्या बाजारात तुरीला क्विंटल मागे 450 रुपयांचा फटका बसतोय. दरम्यान तूर विक्रीसाठी नाफेडच्या केंद्राची 30 एप्रिलपर्यंत मुदत आहे. जालन्यात 29 लाखांचा 85 किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी शाखेच्या पोलिसांनी जप्त केलाय. एका 4 चाकी वाहनातून गांजा विक्रीसाठी नेला जात असताना स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशत विरोधी शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 3 संशयित आरोपींना याबाबत जेरबंद करण्यात आले. एक महत्त्वाची बातमी समोर येते. पंजाबमधल्या विद्यार्थ्यांना पाकिस्तानातून आता फोन येत आहेत. भारतीय सैन्याच्या हालचाली जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. ISIच्या हस्तकांकडून सैन्याची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान पंजाबमध्ये विद्यार्थ्यांना फोन येत आहेत आणि सैन्याबाबत माहिती विचारली जाते. पाकिस्तानी विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये फोन येत आहेत आणि सैन्याबाबत काय हालचाली आहेत याची माहिती विचारली जाते. अशी एक महत्त्वाची बातमी आता समोर येते. आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे.
पंजाबमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना फोन येत आहेत.